बोलवा बोलणे मरुनी आजीने असोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडी येलेला ग माग दोन्ही सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड सुंदर स्थितीपर प्रकरणातील हा अभंग असून इको पण कमी करा याचा इको पण नको इको ऐकायला नाही स्थितीपर प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा मला स्वतःचा परिचय करून देतात स्वतःच्या व्यवहार पद्धतीचा परिचय करून देतात आणि मला असं वाटतं आज या अभंगाचा मी ज्या अंगाने विचार करणार आहे ते अंग असं आहे की तुकाराम महाराज मृत्यू लोकात राहण्याची पद्धती शिकवतात विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये या पुण्यनगरीमध्ये या पुण्यनगरीचा आराध्य दैवत असणारे भगवान गणेश त्यामध्ये श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेश मंडळ ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून 40पेक्षा अधिक उपक्रम हे ट्रस्ट राबवतं की जे उपक्रम सामाजिक आहेत शैक्षणिक आहेत क्रीडा क्षेत्रातील आहेत पर्यावरणातील आहेत संगीत क्षेत्रातील आहेत आध्यात्मिक क्षेत्रातील आहेत आणि या सर्व उपक्रमाचा अंतर्भाव जर 2 उपक्रमामध्ये करायचा ठरला तर 2 प्रकारचे उपक्रम आहेत या उपक्रमाचे 2 विभाग आहेत काही संवेदनेचे उपक्रम आहेत आणि काही संभाव्य विकासाचे उपक्रम आहेत ज्याच्यातून संभावना आहे वारीच्या वाट्याने वृक्ष लागवड असेल याच्यातून भविष्यातली काही संभावना आहे पूरग्रस्तांना निवारा दासीसुतांच्या शिक्षणाची व्यवस्था यातून संवेदना की आम्ही समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि मग असे 40पेक्षा अधिक उपक्रम राबवणारं हे एकमेव द्वितीय ट्रस्ट या ट्रस्टच्या अनेक उपक्रमातील एक आध्यात्मिक उपक्रम म्हणजे चातुर्मास्यातील कीर्तन प्रवचनाचं आयोजन याही वर्षी सन्माननीय अध्यक्ष तथा त्यांचा न्यास या सर्व ट्रस्टीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे आणि या भक्ती उत्सवात या चातुर्मास्यातील या आध्यात्मिक सत्रात आजचं चिंतन करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला भगवान गणेशाच्या कृपेने सर्व ट्रस्ट मंडळीच्या प्रेमातून तथा आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मारुती महाराज कोकाटे समाजभूषण यांच्या विशेष संपर्कातून आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे आज मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या दैनिक जीवनाला लागणाऱ्या तत्वज्ञानाला धरून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे गोड अभंग चिंतनात निवडलाय पण हा अभंग पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी यांची उपस्थिती आहे वारकरी संप्रदायातील माझं जेवढं आयुष्य आहे त्याहीपेक्षा अधिक ज्यांनी संप्रदायाची सेवा भजनाच्या माध्यमातून वादनाच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून पार पाडली असे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये मी कायम सांगत असतो मृदंग गंगेची गंगोत्री आणि मृदंग सेवेची जमनोत्री म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंगजी आप्पा दातार आणि तुकारामजी अण्णा भोमकर आहेत या परिसरातील मृदंगाच्या गंगा जमुनेची गंगोत्री जमनोत्री आहे की ज्यांनी आपल्या सद्गुरुनाथाकडून घेतलेलं ज्ञान मोठ्या औदार्याने आणि अनेक विद्यार्थी घडून त्यांनी जे कार्य केले असे आदरणीय आप्पा आहेत पूज्य अण्णा आहेत त्याचप्रमाणे आमचे पार्थ दादा आहेत त्याचप्रमाणे आमचे अमित दादा आहेत तथा सर्वच गुरुबंधू मंडळी आहेत गायनाच्या क्षेत्रातील दिग्गज नाव आदरणीय हरिभक्तपरायण आमचे राधाकृष्णजी गरड गुरुजी आहेत आमचे भरतभाऊ आहेत पांडुरंगभाऊ आहेत तथा सर्व मंडळी आणि या टाळकऱ्यामध्ये अजून एक व्यक्तिमत्व आहे की जे आता आपल्याला हे टाळकरी दिसत आहेत हे टाळकरी प्रमोद महाराज या पुढे या टाळकरी जे दिसत आहेत हे घडवण्याचं कार्य करणारे आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण नेमन महाराज की जे माऊली आधार वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे गोड कार्य करतायत स्वतःचा प्रपंच न वाढवता या विद्यार्थ्यांच्या विकासाकरता झगडणारा एक माणूस आदरणीय श्री आमचे नवनाजी महाराज नेमन यांची उपस्थिती आहे त्याचप्रमाणे या चिंतनात एक सन्मान्य उपस्थिती म्हणजे आपला आराध्य दैवत विश्वमौली ज्ञानोबाराय यांच्या ट्रस्टवर
कायद्याच्या सल्लागार तथा विश्वस्त असणाऱ्या आदरणीय हरिभक्तीपरायणा रोहिणीताई पवार यांची सुद्धा सन्मान्य उपस्थिती आज या चिंतनामध्ये आहे. की मी हरिभक्तीपरायणा म्हणण्याचं कारण त्या वकील आहेत आणि ज्ञानोबाराच्या सोहळ्यात जातानाही पायी गेल्या आणि येतानाही पायी आल्या. अशा सर्व व्याप बाजूला ठेवून आमच्या रोहिणीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि नुसत्या गेल्या नाही, आल्यानंतर आमची चर्चा झाली. वारकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, त्यातले त्या सोहळ्यामध्ये महिलांच्या अडचणी काय आहेत यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. आणि आता त्या अडचणीवर मात करण्याकरता काय करता येईल याकरता त्या प्रयत्नरत आहेत. अशा आदरणीय रोहिणीताई यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे वारकरी महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माझे पितृस्थानी असणारे आमचे आरकेदादा रांजणे यांची उपस्थिती आहेत. सर्वच आपण मंडळी आहात. तुमच्या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. त्यामध्ये सुरुवातच नंतर या ठिकाणी जी रांगोळी काढली आहे त्या आमच्या भगिनी सौभाग्यवती रूपाताई निखिलजी डावकर त्या मूळच्या कंधारच्या आहेत, पुण्यामध्ये दिलेले आहेत. ही रांगोळी दिसते आपल्याला पाहायला 1 मिनिट लागेल, पण ही रांगोळ करण्याकरता अख्खा दिवस त्या भगिनीने घालवलेला आहे. आणि विशेष आहे ही रांगोळी म्हणजे नुसती रांगोळी ही कला नाही आहे, हे त्यांचं अनुष्ठान आहे. पूर्ण रांगोळ होईपर्यंत ते गणेशाचं स्मरण करतात, पाणी सुद्धा पित नाहीत. आणि अशा निराहार राहून अनुसंधानातून केलेलं त्यांनी अनुष्ठान आहे. आदरणीयताई तुमच्याही कलेचा मी गौरव करतो, आदर करतो आणि तुमचे आभार मानतो. तथा सर्वच मंडळी यांचे आभार मानून अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करून अगदी नियोजित वेळेमध्ये मी पूर्णत्वाकडे नेतो. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण निवडलाय चिंतनात. बोलो आबोलने मरोनिया जिने आसोनी नसने जने आम्हा. या मृत्यू लोकात आम्ही कोण्या पद्धतीने राहतो, कोण्या युक्तीने राहतो, ती युक्ती तुकाराम महाराज आम्हाला समजावून सांगतायत. ऐकलं का? तुकाराम महाराजाच्या जगण्याची युक्ती आमच्या काय कामाची याचा प्रस्तावनेत विचार करू आपण आणि मग त्याचा गोषवारा मी पूर्ण अभंगात देईन. काय गरज आहे? ऐका, आम्ही ज्या मृत्यू लोकात राहतो त्याच मृत्यू लोकात तुकाराम महाराज राहिले. ऐकताय ना? ज्या मृत्यू लोकात तुकाराम महाराज राहिले त्याच मृत्यू लोकात आम्ही आहोत. फार तर 300-350 वर्षाचा काळ राहिला असेल, पण काही बाजू जमेच्या आहेत तर काही बाजू काय म्हणतात पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. कदाचित त्यांच्या काळात तंत्रज्ञान तेवढं प्रगत नव्हतं म्हणून तेवढं जीवन सुखकर नव्हतं असंही आपल्याला म्हणता येईल. आम्ही तंत्रज्ञानात आमचं जीवन प्रगत जरी असलं तर त्यांच्या एवढं स्थिर, त्यांच्या एवढं निरोगी आणि त्यांच्या एवढं पर्यावरणाशी जुटलेलं कदाचित आमचं नसेल. थोड्याफार फरकानं आमच्या त्यांच्या वागण्यात काळात फरक असेल, पण आम्ही त्याच लोकात राहतो. कोणत्या लोकात? जिथं तुकाराम महाराज राहिले. पण फरक आहे अजून, ते विपत्तीत राहिले आणि आम्ही संपत्तीत राहतो. त्यांच्या जीवनातला पूर्ण जीवन विपत्तीत गेलं, आमचं जीवन संपत्तीत आहे. म्हणजे संपत्ती म्हणजे लगेच आपल्या बँक बॅलन्स तपासू नका किती करोड आणि किती कोटी. मला संपत्ती शब्दाची अपेक्षा एवढीच आहे, जगायला लागणाऱ्या गरजा आमच्या भागतात एवढीच अपेक्षा आहे मला. माणसाला जगायला काय काय लागतं मोजा. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. ह्याच्यापेक्षा वेगळं जीवाला आता सध्या जगायला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा या 3च गोष्टीने आपण तुलना करू तुकाराम महाराजाचं आमचं जीवन. बघा, पहा, अन्न खाण्याकरता अन्न आहे की नाही? आम्हाला आहे. अन्नाची एवढी मुबलकता आहे, मी तर म्हणतो या 20 वर्षात, किती वर्षात आपा? या 20 वर्षात तुमच्या कानावर आहे का? ह्या पुणे जिल्ह्यात, या पुणे परिसरात अमका व्यक्तीची बायको खायला न मिळाल्यामुळे मेली नाही. खाऊन खाऊन बऱ्याच मेले असते. खायला न मिळाल्यामुळे कोणी मेलंय का? अन्न आम्हाला मुबलक आहे. वस्त्र, अंगभर कपडा आहे. जुन्या काळामध्ये 3 भावात 1 शर्ट असायचा असं मी ऐकून आहे जुन्या लोकांचं. किती आपा लोक म्हणतात जुन्या काळात 3 भावामध्ये 1 शर्ट. आपण मोजा आणि यांचं गणित न केलेलं बरं. वस्त्राची एवढी मुबलकता आहे. खरं सांगा, कपाट उघडलं की साड्या अंगावर पडतात का नाही? एवढी वस्त्राची मुबलकता आहे. एवढ्या संपन्न काळात भरत भाऊ आपण जगतोय. अन्न भरपूर आहे,
वस्त्र आहे, निवारा आहे, याच्यातलं तुकाराम महाराजाकडे काय होत? स्त्री एकी अन्ना न करिता मेली, एक बायको अन्ना वाचून मेली, राहायला घर नीट नाहीये, अंगभर कपडा नाहीये. तुकाराम महाराजाच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. तुकाराम महाराजांच्या द्वितीय मंडळी ज्या पुण्यातील गुळवे सावकारांच्या होत्या, एकच साडी होती दादा, एक साडी. आईसाहेबांनी स्नान करावं, काहीतरी एखादा कपडा घ्यावा, अंगाला लावावा, स्नान करावं आणि धुतलेलं ते लुगडं आहे तेच परत नेसावं. एक लुगडं. सावकाराची कन्या, एका महाजनाची बायको होण्याचा सन्मान मिळाला, पण एवढी आपत्ती तिच्या जीवनात आली. एकच साडी. हे मी तुम्हाला कोणाचा संसार सांगतोय सांगू का? ऐकताय ना तुम्ही? हा मी संसार कोणाचा सांगतो? ज्यांच्या 5 अभंगावर आम्ही 40 लाखाच्या गाडीत फिरतोय त्यांचा संसार सांगतोय. ज्यांच्या 5 अभंगावर आज आमची मजा आहे ना, मी त्यांचा संसार सांगतो. एकच साडी होती. त्याही साडीचा प्रसंग असा आहे, एक भिकारीबाई दारामध्ये आली. आईसाहेब स्नान करत होत्या, तुकाराम महाराजाचा नित्यनेम चालू होता आणि आल्यानंतर, बाबा काहीतरी द्यावं. काय देऊ बाई तुला? भाकर दे. नाही. पीठ दे. नाही. अरे बाबा काहीच नसले एखादा दमडा तर दे. बाई ते पण नाही. एखादा कपडा दे दादा. कपडा कोणता द्यावा? इकडे तिकडे पाहिलं तर पत्नीची ठेवलेली साडी दिसली. त्या बाईला सांग, आणि तीही दबक्या पावलानं म्हणत नाही, मी मांजरीच्या पावलानं म्हणतो. पायनं वाजवता आली आणि तीही साडी घेऊन गेली. हा विस्तार मला का करायचा आहे? वस्त्र नाही, निवारा नाही, पोटाला पोटभर अन्न नाही. पण ऐकलं का? याच्यावरून जीवनाचं मूल्यमापन करू नका. प्रत्येक वस्तूचं मूल्यमापन 2 गोष्टीने केलं पाहिजे. म्हणजे केलं जातं. केलं पाहिजे नको शब्द, थोडा मागं घेतो मी तो शब्द. असतं एक असतं त्या वस्तूचं वस्तुमूल्य आणि एक असतं त्याचं भावमूल्य. उदाहरण देऊ त्याला. उदाहरण देतो. स्वारगेट जवळच राजा केळकर वस्तू संग्रहालय स्वारगेटला आहे. त्यात अनेक जुन्या वस्तूंचा संग्रह आहे. त्यामध्ये एक फाटकी गोधडी काचाच्या मैरबीत ठेवलेली आहे. आणि आपल्याला ती गोधडी जर पाहिजे असेल तर 50 रुपये मोजावे लागतात गेटवर. म्हणजे मी खूप दिवसापूर्वी गेलो, आता तिकीट माहित नाही मला काय, पण अंदाजे किती? 50 रुपये मोजावे लागतात. काय पाहिलं गुरुजी? ती फाटकी गोधडी पाहिला. गोधडीची काय किंमत आहे? गोधडी सध्या गोधड्या थोड्या कालबाह्य होत चाललेल्या आहेत, पण गोधडी शब्दाची व्याख्या मी एक केली. गोधडी म्हणजे काय? गोधडी कशाला म्हणायचे? जी कपडे कोणीच घालत नाही. ऐकताय ना? जे कपडे कोणीच घालत नाही, पण घरातल्या बाईला ते फेकून द्यावे वाटत नाही. जे कपडे घरात कोणीच वापरत नाही आणि जी कपडे घरातल्या बाईला फेकून द्यावेसे वाटत नाही, मग तिनं अशा टाकाऊ कपड्यापासून एक टिकाऊ केलेलं अंथरण्याकरता किंवा पांघरण्याकरता केलेला वस्तू विशेष म्हणजे गोधडी. त्याची नावं भिन्न भिन्न. वाकळ, ढाबळ, गोधडी. एकदा मी मावळात गेलो होतो. थंडीचे दिवस होते, गाडी नव्हती, मुक्कामी होतो. एक बाई ते थंडी वाजताना मी अंगावर शॉल घेतली. ती म्हणली, महाराज थंडी वाजते का हो? एक दम कोंडी देऊ का? मी ते मावळा शब्द ऐकलाय प्रमोद महाराज. शब्द काय? दम कोंडी. मला काय असतं? त्या बाईनं जेव्हा ती गोधडी टाकली आणि जेव्हा माझा दम कोंडला तेव्हा मला कळालं याला दम कोंडी असे का म्हणतात. असं द्या पण गोधडी. अहो फाटक्या कपड्याची ती फाटकी गोधडी, काय त्याचं मूल्य आहे? पण तिकीट 50 रुपये का फाडायचं? ऐकलं का? ती फाटकी आहे, घरात तुम्ही पाय पुसायला सुद्धा ठेवणार नाही. हे त्या गोधडीचं वस्तुमूल्य आहे. पण त्याचं भावमूल्य आहे का? त्या मैरबीच्या खाली असं एक वाक्य लिहिलेलं आहे, सदर गोधडी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी हिची आहे. आता भाव वाढला बघा याचा. त्या वस्तूची बाजारपेठेतली किंमत हे त्याचं वस्तुमूल्य आहे, पण भावनेनं निर्माण झालेलं त्याचं एक मूल्य आहे, ते भावमूल्य आहे. एक बोलू का आपल्या दृष्टीनं? ही गळ्यात ही म्हणजे तुळशीची माळ आहे. हे काय आहे?
तुळशीची माळ आहे. मी जर परगावाला गेलो, माझं पॉकेट हरवलं, मोबाईल गेला, निमन महाराज येण्याकरता काही नाही. जर मी सोनाराकडे हातातली जर 1 ग्रामची अंगठी घेऊन गेलो, एक अंगठी घेऊन गेलो आणि त्याला म्हणलं बाबा एवढी अंगठी घे आणि मला तिकिटापुरते पैसे दे, देईल का नाही? बोला की देईल. आणि मी जर त्याला म्हटलं ही माळ घेऊन मला पैसे दे, काय करील तू? जगाच्या बाजारात याचं मूल्य काय आहे? लाकडाचे मणी. पण याचं भाव मूल्य काय हे फक्त आमच्या वारकऱ्याला माहिती. याचं भाव मूल्य काय, याचं भाव मूल्य प्रकट करून दाखवू का तुम्हाला? भाव मूल्य काय, या माळेचं भाव मूल्य सांगतो. एका साधूला एकाने विचारलं, का हो तुम्ही गळ्यातील लाकडाचे मणी का घातले? सामान्य लोकांच्या दृष्टीने हे काय आहेत? लाकडाचे मणीच आहेत. तुम्ही गळ्यामध्ये लाकडाचे मणी का घातले? हे जे गळ्यात आहेत ना, हे गळ्यात लाकडाचे मणी का घातले? आता त्याचं भाव मूल्य आहे का या माळेचं? ते म्हणजे तुम्हाला माहितीये का, माणूस जर नदीमध्ये पुरात जर अडकला, माणूस नदीमध्ये पुरामध्ये जर अडकला आणि त्याला जर लाकडाचा वंडका सापडला तर तो बुडत नाही. तसं या भवसागरात हे लाकडं ज्याला सापडतात ना, तो भवसागरात बुडत नाही. हे या वस्तूचं काय आहे? भाव मूल्य आहे. प्रत्येक वस्तूचं 2 मूल्य आहे. मी आतापर्यंत जे मूल्य मांडलंय ना, आमचं जीवन पैशानं संपन्न आहे. आमचं जीवन अन्न वस्त्र निवाऱ्याने परिपूर्ण आहे. या बाबतीत तुकाराम महाराजांचं जीवन तसं नाहीये, तसं नाहीये. पण हे झालं वस्तुमूल्याचं, वस्तुमूल्याची तुलना. आता भावमूल्याची तुलना करा. पण अशाही परिस्थितीमध्ये ते मात्र तो का मने खातो आनंदाचे लाडू, तो का मने खातो आनंदाचे लाडू, तो का मने खातो आनंदाचे लाडू, तो का मने खातो आनंदाचे लाडू. नका जर फडू रे तुम्ही, नका तर फडू रे तुम्ही, तो का मने खातो आनंदाचे लाडू, मने खातो आनंदाचे लाडू, नका तर फडू रे तुम्ही, नका तर फडू रे तुम्ही, नका तर फडू रे तुम्ही. जरी परिस्थिती किती बिकट असू द्या, पण समाधान किती आहे? बरं, त्यांचं समाधान कोणत्याच विक्षेपानं बिघडत नाही. त्या समाधानाची उंची काय? कोणत्याच विक्षेपानं ते बिघडत नाही. आणि समाधान त्यालाच म्हणावं जे बारक्या विक्षेपानं बिघडतं, त्याला समाधान काय म्हणायचं? हे घटना आहे, फार गोड आहे, उद्बोधक आहे. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास, माझे गुरुवर्य बंडातात्या कराडकर, त्यांनी सोरटी सोमनाथला एक कार्यक्रमाचं आयोजन केलं. मोठा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांची भागवत कथा होती. तर दुपारची भागवताची वेळ 3 ते 6 असायची. भागवताची वेळ दुपारच्या सत्रात कपिल गीता होती. कपिल गीता भागवताच्या अंतर्गत एक विषय कपिल गीतेचा 3 ते 6 होता. पण त्या दिवशी पारायण उशिरा झालं, जेवणाच्या पंक्ती थोड्या उशिरा उठल्या. मग मी तात्यानं म्हटलं, तात्या स्वामीजींना सांगा आजची कथा आपण 3:30 ते 6:30 करू. आणि सगळं उरकायला काय जाणार आहे? वेळ जाणार आहे. अर्धा तास काय करा, कथा थोडी पुढे घ्यायला सांगा.
तात्या म्हटलं हो, मी त्यांना फोन करून कळवतो, तुम्ही उरकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि तात्या त्यांना फोन करायचंच विसरले. आता आमच्या डोक्यात काय गृहीत आहे, आम्ही पंक्ती जाहीर कोणती वेळ केली, 3:30 ते 6:30. पण त्यांना न कळाल्यामुळे बरोबर 3ला 5 मिनिटं कमी असताना ते व्यासपीठावर येऊन बसले आणि समोर एकही व्यक्ती मंडपात नाही. अरे बापरे. त्या ठिकाणी विण्याचा प्रहार करणारा विनेकरी होता. त्यांनी मला फोन केला, ओ महाराज स्वामीजी येऊन बसले. मी एवढ्या गडबडीने पळत गेलो, तेव्हा मला पळता येत होतं. काय झालं, पळत गेलो, धावत गेलो. पण सगळी व्यवस्था करेपर्यंत 15-20 मिनिटं गेली दादा, 15-20 मिनिट गेली. आणि मग श्रोते जमा झाले आणि मी माईक घेतला आणि म्हटलं, स्वामीजी असा असा प्रकार घडलेला आहे, केवळ तुम्हाला निरोप न पोहोचल्यामुळे ही अडचण झाली, आम्ही माफी मागतो. पण या पूर्ण अर्ध्या तासामध्ये ते कसे बसले होते व्यासपीठावर, ते मुद्रा अभ्यासण्यासारखे होते. ते असे बसले होते जणू काही तर काही घडलेलंच नाही. एवढ्या सहज ते व्यासपीठावर काय होते, त्या भावमुद्रेत बसलेले होते. कोण? स्वामीजी. शेवटी मी क्षमा याचना केली, म्हटलं स्वामीजी असा असा प्रकार घडलाय, माफ करा. तेव्हा त्याने एक वाक्य वापरलं होतं, ते वाक्य सांगतो. ते म्हटले, उमेशजी माफी मागण्याची काही आवश्यकता नाही. एवढ्या विक्षेपानं जर आमचं समाधान बिघडत असेल तर आमच्या समाधानाची किंमतच काय. अरे समाधान काय उंचीचं असावं. ऐका ज्ञानोबाची भाषा, शस्त्रेवर तोडलिया, देह आगी माझी पडलिया, पण चित्त महासुखी पौडलिया, चेवोची नाही. त्रिविधादी आगवे उपद्रवाचे मेळावे. 3 प्रकारचा ताप, सगळीकडून दुःख आहे, तरी त्यामध्ये समाधानी राहता येणं सोपी गोष्ट नाही. मला भगवान शंकराच्या वर्णनाचं एक चरण सांगावं असं वाटतं. भूते वेताळे नाचती, पण हर्षयुक्त उमापती. हे चरण फार गोड आहे. चारी बाजूला कोण नाचतायत? भूत वेताळ नाचतायत. पण त्या भूत वेताळ नाचत असताना सुद्धा उमापती मात्र हर्षयुक्त आहे. ही समाधानाची उंची आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पहा, बायको वारली तरी समाधान बिघडलं नाही. एखाद्याची बायको वारली तर काय करतात, दुसरी कोण म्हणलं, दुसरी म्हटलं. व्यवहारात एखाद्याची बायको वारली तर काय करतात, चोपदार म्हणतात दुसरी करतात. म्हणले थोडं थांबा, ते लगेच गडबड नको. चंद्रकांत महाराज या पुढे या, बाबा या व्यासपीठावर या. व्यसनाधीन होतात. हो, काय एक शब्द आहे तो आता फार स्वस्त आणि सुलभ झालाय, डिप्रेशन मध्ये गेला म्हणतात. या या वरती. तुमच्यासारखी जवळ पाहिजे. या या भाऊ या. विचार सांगत होतो, दिवाळं निघालं तरी समाधान बिघडलं नाही, बायको मेली तरी समाधान बिघडलं नाही, मुलगा वारला तरी समाधान बिघडलं नाही, गावातल्या पाटलाने गावातून हाकालून दिलं तरी समाधान बिघडलं नाही, एका बाईनं गोड बोलून घरी नेलं, उकळतं पाणी अंगावर टाकलं तरी समाधान बिघडलं नाही, रोज कीर्तनात येणारा पुढं बसणारा श्रोत्याने काठ्याच्या काठीने मारलं तरी समाधान बिघडलं नाही. हो, समाधान बिघडलं नाही. हे समाधान बिघडलं नाही, काय कारण आहे? कारण समाधानाची उंची अशी गाठली, तिथं हा विक्षेप स्पर्शच करतच नाही. म्हणून अशा विक्षिप्त जगातही असा एवढा विक्षेप बाजूला असताना सुद्धा ते समाधानी काय आहेत? काय? माणसाच्या जीवनात संकटावर मात करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर संकट संपून टाका किंवा संकट स्वीकारा. 2 गोष्टी करा. एक तर संकट संपून टाका, नाहीतर संकट स्वीकारा. याला उदाहरण देऊ का? माझ्या वयाला शोभणार नाही पण द्यावं लागेल मला उदाहरण. काय? लग्न आहे ना, लग्न जुगार आहे, जुगार. लग्न काय? जुगार आहे. जुगारात सगळे जिंकतात का?
बोला की नाही. जुगारात सगळे जिंकले असते तर कोणी जुगार खेळून भिकेला लागलं नसतं. बरं, जुगारात सगळेच हरतात का? नाही, नाही हरत. जर सगळेच हारले असते कोणी जुगार खेळायला प्रवृत्त झालंच नसतं. जुगारात सगळे हरत नाहीत, जुगारात सगळे जिंकत नाहीत. पण सावध आहेत तुम्ही म्हणून विचारतो, जुगारात हरणाऱ्याचं प्रमाण जास्त का जिंकणाऱ्याचं प्रमाण जास्त? ऐकायला नाही आलं मला. एक तर तुम्ही खूप अंतरावर आहेत माझ्या. हारणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. लग्न नावाचा जुगार तसाच आहे. खेळतात सगळे, मी नाही खेळलो, वाचलो. बघा, जुगार, लग्न नावाचा जुगार हरण आणि जिंकणं. रामायणातल्या 2 पात्रामध्ये तुम्हाला मी तुलना करून सांगतो महाराज. 2च पात्र. कोणते? दशरथ, दशरथ हे नाही, राजा दशरथ आणि त्यांचे चिरंजीव प्रभू राम. या दोघातच विचार करा. एकाच घरात उदाहरण आहेत आपल्याला. रामासारखी बायको जर भेटली तर जंगलामध्ये स्वर्ग उभा करते. रामाला कोण भेटली? सीता. सीतेसारखी बायको भेटली तर जंगलामध्ये स्वर्ग उभा करते. आणि कैकई सारखी बायको भेटली तर राजवाड्यात पाय रगडून मारायला लावते. हे जुगार जिंकणं आणि नाही. पण सगळ्याचं नशीब चांगलं नाही महाराज. कोणी जिंकतात, कोणी हारतात. पण अडचण एक आहे, जर आलीच नशिबाला तशी, कैकई पॅटर्न आलाच नशिबाला, कैकई पॅटर्न आलाच तर काय करायचं? 2च मार्ग आहेत. द्या सोडून. काय करा? सोडून द्या. पण सध्याच्या काळात सोडायला परवडत नाही. माझं बोलणं लक्षात आलं का? स्पष्ट करून सांगू अजून थोडंसं. सोडून द्यायला परवडत नाही. ही सुटली तर दुसरी कुठून आणायची? सोडायला परवडत नाही. मग काय करा? एक तर संकट निवारा, तिला सोडून द्या, किंवा आहे तसं स्वीकारा. हे संकट आहे. आणि मग या माता मौल्यांचा एक शब्द, आपल्या जुन्या माता मौल्या एक शब्द वापरायच्या, नशिबी पडलं धोड आणि हसून करावं गोड. या मृत्यू लोकामध्ये आमच्याजवळ सगळं असून आम्ही समाधानी नाहीत, आम्ही एवढ्या विक्षेपात आहोत. मग काय करा? एक तर हा मृत्यू लोक सोडून द्या आणि कुठंतरी निघून जा, निघून जा. पण काय संकट असं आहे महाराज आपल्या पाठीमागं लागलेलं, केवळ लोकांना सोडून संपणार नाही. ज्ञानोबाचा अभंग एवढा गोड आहे महाराज. घरदार ओखटे तेजू मनशी तरी देहा एवढे जाड. घरदार ओखट आहे पण याचा त्याग करून जर डोंगरामध्ये गेलाच तर तुला वाटतं का मी तुझा त्रास संपल? नाही संपल. म्हणून जोवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा, तोवर या साधना भाजावे लागे. हो, इथं पर्याय नाही राहण्याशिवाय. एक जुनं गाणं होतं, जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना का. जगायचं इथंच, मरायचं इथंच, इथून जायचंय कुठे? आणि मग एक आहे, अभ्यास करा, निरीक्षण करा. अशाच विक्षिप्त जगामध्ये तुकोबा कसे काय समाधानी राहिले? किती समाधानी. प्रमाणाची साखळी सांगू का? एक कायम आपण विचार करतो, जातील 5 मिनिटं, पण खूप गोड साखळी प्रमाणाची. तुकाराम महाराज आता झोपतात कशावर ऐका. त्यांना झोपायला गादी कोणती? तो का म्हणे, मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौढ येईन. महाराजाला झोपायला गादी कशी भरत बुवा? सुखाची. बऱ्याच लोकांना गाद्या चांगल्या आहेत पण सुखाच्या झोपी नाहीत. हो, एक गादी पाहिली होती मी नाशिकला, झोपलो. काय गादी हो म्हणे, गाद्या सुद्धा एअर कंडिशन निघाल्या महाराज. ती गादी हिवाळ्यात गरम होती, उन्हाळ्यात गार पडते, पावसाळ्यात काय जाण्याचा योग आपल्याला आला नाही. पण या 2 गोष्टी मला माहिती. बरं, त्याच्यामध्ये ते मॅग्नेट, त्याच्यात मॅग्नेट वगैरे काय, आमका फोमन, आमका मॅग्नेटची गादी, तमक्या काय ते काय असेल ते. गादी कितीची आहे म्हणजे महाराज? 70,000ची गादी आहे, 1,00,000ची गादी आहे. पण गादी चांगली पण त्याच्यावर झोप सुखाची कुठे आहे?
पण तुकाराम महाराजाचं पहा, महाराजांना शेज सुखाची आहे, सुखाचे शेजारी पोडईन, आणि सुखाच्या शेजेवर सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे सुखे मी निजलो गा, त्रिकुट शिखरी गा, त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आई ते सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे सुखे मी निजलो गा, त्रिकुट शिखरी गा, त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आई ते सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा, दान मिळे आई ते त्रिकुट शिखरी गा, सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी झोपायला गादी सुखाची, सुखाच्या गादीवर झोप सुखाची. महाराज झोप झाली हो, आंघोळ करायची असेल ना हो, मग आंघोळीला पाणी कोणतं? आनंदाचे डोही. आंघोळीला डोह कोणता आहे? आनंदाचा. महाराज आंघोळ झाली, कपडे घालायचे असतील ना, कपडे कोणते? सर्व सुखाले आलो. महाराज अलंकार घालायचे असतील ना, घालायचेत ना, सर्व अलंकार सुखाचेच. महाराज आंघोळ झाली, आता काय खायचं असेल ना, हो ना, काय खातो? तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू. खायला लाडू सुद्धा आनंदाचे आहेत. बरं आनंदाचे लाडू कोणाला नाहीत? आम्हाला पण आहेत, पण पोटभर नाहीत. आनंदाचे क्षण आमच्या जीवनात येत नाहीत का? बोला की येतात ना, पण त्याचं प्रमाण फार. सुख पाहता जवा पाडी प्रमाणे, ते पोटभर आनंद नाही. त्यांना किती आनंद आहे, आनंदाचे लाडू किती आहेत? ढेकर येईपर्यंत. कारण ढेकर हे जेवण देवे जीव झाला संसार तो कडू झाला, त्याची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, त्याची येताती देवे जीव झाला संसार तो कडू झाला, त्याची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. देवे जीव झाला तो कडू झाला, त्याची येताती ढेकर. तेच येतात ती ढेकर. तो आनंद किती आहे? ढेकर येईपर्यंत आहे. आणि ढेकर कोणता आहे परत? तो आनंदाचे.
ढेकर सुद्धा आनंदाचा आहे. एवढं परिपूर्ण तृप्त जीवन आहे त्याच विक्षेपात की ज्या विक्षेपात आम्ही आहोत. महाराज, साप आहे ना, साप दिसला की त्याच्या बाबतीत 3 प्रकार दिसून येतात. सापाला हाताळण्याच्या प्रकार पद्धती किती आहेत? 3. एक, साप दिसला की पळून जातो. साप दिसला की काय करतो? पळून जातो. दुसरा, साप दिसला की काठीने मारून टाकतो. आणि तिसरा असा आहे, साप दिसला की जवळ जातो, साप धरतो, त्याचे विषारी दात काढतो आणि करमणूक करून पोट भरतो. साप हाताळण्याच्या पद्धती किती आहेत? 3 आहेत. तसं संसार हाताळण्याच्या पद्धती 3 आहेत. एक तर संसार मारून टाका, शक्य नाही. संसार सोडून पळून जा. पळता कुठं? काय लोकांनी बायका केल्या नाही, घर बांधले नाही, पण 8-8 मजली मठ आहेत. संसार सुटत नाही महाराज. प्रमाण म्हणून गेलो की देहा एवढे जाड पुढे आहेच आहे. पळता कुठं याला सोडून? पळता कुठं? पण हे करा, याला हाताळण्याची हातवटी समजून घ्या आणि याच्यातच आनंद लुटा. याचा काय लुटा? आनंद लुटा. ह्याच्यातच राहा, पळून जाऊ नका. फक्त याला हाताळण्याची हातवटी प्राप्त करून घ्या, जी मला जरी मिळालेली नसली. आता उमेद दशरथी तुमच्या समोर उभा आहे. मला जरी ती युक्ती सापडलेली नसली तर जगद्गुरु तुकाराम महाराजाला ती युक्ती सापडलेली आहे. ऐका त्यांची युक्ती की या मृत्यू लोकात आम्ही कोण्या हातवटीने राहिलं पाहिजे. महाराज म्हणतात त्या विक्षिप्त जगामध्ये आम्ही फार समाधानी आहोत. त्याचं कारण आहे आमची जगण्याची एक हातवटी आहे. ती हातवटी काय आहे? अभंगाचं पहिलं. बोलने मरानी आजी रे, बोलो बोलने मरानी आजी रे, बोलने मरानी आजी रे, बोलो मरानी आजी रे, बोलो बोलने मरानी आजी रे, बोलो बोलने मरानी आजी रे, मरानी आजी रे, बोलो बोलने मरानी आजी रे. आसोनी नसले जनी आम्हा, आसोनी नसले जनी आम्हा, आसोनी नसले जनी आम्हा, आसोनी नसले जनी आम्हा. भोगी त्याग झाला संगेतिया संग, भोगी त्याग झाला संगेतिया संग. आसोनी नसले जनी आम्हा, आसोनी नसले जनी आम्हा, आसोनी नसले हातवटी सांगितली महाराजांनी मृत्यू लोकात राहण्याची. आम्ही एक केलं तोडी येले लाग माग दोन्ही. आम्ही लाग तोडला, माग तोडला. आता लाग मागाचं चिंतन मी तिथं गेल्यावर करील. पण हे तोडलं आणि आम्ही मृत्यू लोकात कसे राहतो? आम्ही कसे राहतो? आम्ही बोलून आबोलने राहतो. बोलो आबोलने. आम्ही मरून जगतो आणि आम्ही संघात सुद्धा निसंग आहोत. 3 मुद्दे आहेत पहिल्या चरणात. या 3 मुद्द्याचा 3 प्रकाराने अर्थ करायचा आहे आपल्याला. 3 प्रकाराने बघू, जेवढा वेळ मिळेल, जसं मिळेल तसं. पहिल्या मुद्द्याचा विचार. खरं तर हे वर्म आहे. सहसा जगात कोणी आपलं वर्म कोणाला सांगत नाही. आपण महाराष्ट्रावर फिरलो ना, काय काय ब्रँड प्रसिद्ध आहेत पहा. पुण्यातला जोशांचा वडा प्रसिद्ध, नाशिकला कोंडाजीचा हो नाशिककर चिवडा प्रसिद्ध, शेगावची कचोरी, मथुरेचा
इथे खवय आहेत, माझंच नाव बदनाम दिसतंय बघा. मथुरेचा पेठा प्रसिद्ध आहे ना. पुण्यातला जोशांचा वडा प्रसिद्ध आहे. कोंडाजीचा चिवडा प्रसिद्ध आहे. आमच्या गावचा गांजा आपलं गंजीधर बाबा आहे आमच्या गावात, त्याची जिलेबीन भजी प्रसिद्ध आहेत असं मला म्हणायचं होतं. त्याचं नावच गंजीधर आहे, त्याची जिलेबीन भजी प्रसिद्ध आहे. पण हे व्यवहारामध्ये यशस्वी झालेली माणसं त्या क्षेत्रात, त्या क्षेत्रापुरते. पण त्या यशस्वी लोकांना जाऊन विचारा बरं, तुम्ही यशस्वी झाले त्याच्या पाठीमागचं सूत्र काय, सांगणार नाही. कोंडाजी चिवड्यावाल्याला विचारा तुझी रेसिपी काय, सांगणार नाही. शेगाववाल्या कचोरीवाल्याला विचारा तुझी रेसिपी काय, सांगणार नाही. का सांगणार नाही? माझ्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटतच नाही. पण एकमेव संत जीवन असा अपवाद आहे, आपण ज्या उंचीवर आहोत त्या उंचीवर सगळा समाज आला पाहिजे, ही कळकळ आणि तळमळ वाहणार. सारिखे करीती नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. सारिखे करीती नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे. त्या औषधाचे पेटंट असतात कंपनीवर. हे औषध आमचीच कंपनी तयार करू शकते. एखादं पुस्तक प्रकाशित केलं, कॉपीराइट बरोबर का शब्द, ते सेव्ह केले जातात. हो, प्रकाशनाचे सर्व अधिकार प्रकाशाकडे, काय शब्द आहे, स्वातंत्र्य त्यांच्याकडे, म्हणजे तेच करू शकतात असं काही वाक्य असतं. का बरं? आम्ही ज्या योग्यतेला आहे त्या योग्यतेला कोणी यावं असं व्यवहारात कोणाला वाटत नाही. पण आपण ज्या उंचीवर आहोत त्या उंचीवर समाजाने यावं, ही कळकळ आणि तळमळ वाहणारे संत असल्यामुळे वर्म सांगतात, आम्ही हे केलं, लाग तोडला, माग तोडला. आणि आता या विक्षिप्त जगात आम्ही कसे जगतो? आम्ही बोलून आबोलणे आहोत. आम्ही बोलून सुद्धा काय आहेत? बोलो आबोलणे. याचे 3 अर्थ करायचे आपल्याला. पहिला अर्थ करा, आम्ही कसे आहोत? आबोलने बोलणारे आहोत. बोलो आबोले. आम्ही काय बोलो? आम्ही काय बोलतो? आम्ही आबोले बोलो. आबोले म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, आम्ही त्यांच्याबद्दल बोलणारे आहोत. या जगात न बोलता येण्याजोगा कोण आहे? केवळ एक परमात्माचा आहे. तो का म्हणे, माझा स्वामी अबोलना. त्याच्याबद्दल बोलताच येत नाही. हो, बोले ना. दृष्टांत फार गोड दिला अमृतानुभव ज्ञानोबरायाने. एका श्रीमंत माणसाच्या घरात चोर गेला आणि चोरानं चाकू काढला, त्या श्रीमंत माणसाच्या गळ्याला लावला. बोल, कुठं कुठं आहे, काय काय? जुन्या काळात चोर असं विचारायचे, कुठं कुठे काय काय. आता तसं नाही विचारत. सांग, या फोन पेचा कोड काय, पासवर्ड काय याचा. गळ्याला चाकू लावलाय. बघा बरं किती ज्ञानोबरांनी किती गोड समजावून सांगितलंय. आता तो सावकार जागा आहे का झोपलेला आहे? जागा आहे. त्याच्याकडे बघतो की नाही? पाहतोय. पण चोर आलाय, आता चोर माझ्या गळ्याला त्यानं चाकू लावलाय, हे सगळं तो समजतो, पण बोलू शकत नाही. का चोर त्याला बोलू देत नाही? तो म्हणतो का, ए मुलांनो चोर आला रे? का चोर त्याला बोलू देत नाही? बरं त्याला नका का बोलू दे ना, पण चोराने तरी सांगावं ना, हे मुलांनो तुमच्या बापाच्या गळ्याला मी चाकू लावलाय. तोही बोलत नाही. तो बोलत नाही आणि पुढच्याला बोलू देत नाही. म्हणून प्रमाण बघू प्रयत्न. आपुले निरंगे येत होती साजनी, येत होती आपुले निरंगे येत होती साजनी, येत होती समय के वनवासी आलिंगिले वो माये, समय के वनवासी आलिंगिले वो माये,
अगं मी अशी चालले होते रस्त्यानं, ती गोपी म्हणते आपल्या सखीला, फार गोड गोपी भाव आहे. निघाले आणि सहज चालले आणि तिकडून तो आला, तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखीला असा आला. मी तर बघतच राहिले त्याच्याकडे, कसा आहे ग, काय सुंदर आहे ग, काय देखणं आहे ग. जवळ जवळ आला आणि चंद्रकांत महाराजांच्या ज्ञानाबरोबर त्याच्याकरता ते व्यक्त करण्याकरता शब्द साठा पाहिजे. शब्द आणि ज्ञान वर्णनाकरता गरजेच्या दोन गोष्टी आहेत. त्या व्यक्तीचं ज्ञान आणि दुसरी गोष्ट शब्द साठा. ते अभिव्यक्त करण्याकरता जे माध्यम आहे ते माध्यम शब्द पाहिजे. काय दोन माणसं पहा, वेदाकडे ज्ञान आहे तरी त्याला बोलता आलं नाही, शेषाकडे शब्द आहेत तरी त्याला बोलता आलं नाही. प्रमाण देतो. शेषाहून तोंडाळे बोल की आथी. आठवतो हा, थोडा ताण देतो. हा शेषस्तुती प्रवर्ताला जीवा चिरून पलंग झाला. ओवी एकाच ओवी दोघं गुंडाळले ज्ञानोबारांनी, लय गोड आहे. जाणीवेची निबळे, जाणीवेची निबळे कोण वेदापासून आगळे की शेषाहुनी तोंडाळे बोल की आथी. पण तोही अंतरुणा तळवटी दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे येत सनकाधिक वेडे पिसे झाले. नाही बोलता येत त्याच्याबरोबर, त्याच्याबद्दल बोलताच येत नाही म्हणून तो आबोलना आहे. आम्ही या जगात राहत असताना आम्ही काय करतो, आम्ही बोलतो, पण परमात्म्याविषयी बोलतो म्हणून सुखी आहोत. आम्ही सुखी का नाहीत? आमचा जो विषय आहे त्या विषयात आम्ही बोलतो, यात नवल नाही. ज्याचा आमचा काही संबंध नाही तिथे तोंड खूपसतो आम्ही. रिटायर माणसाला वाईट नाही वाटायचं ना माझ्या बोलण्याचं? बोला की, सोसत असेल तर बोलतो. मी माझ्या मुलाला जन्म दिला, त्याच्या करिअर, त्याचं भवितव्य घडण्याकरता मी काळजी वाहिली पाहिजे. ठीक आहे ना? काय ठीक आहे? अण्णांनी अमित भाईला घडवलं, ठीक आहे, वादच नाही. बापानं मुलाला घडवलं, ठीक आहे. पण बाप झाला, मुलगा घडला, नातवाची पंतूची चिंता कशा करता? मी व्यवहारातलं बोलतो नाही ना, म्हणजे जो आपला विषय नाही ते तोंड माणसं खूप असतात, काही बोलत राहतात. अनंत ऐकलं का? बऱ्याच वेळेला माणसं तोंडानं बिघडून टाकतात. बघा काय करतात, तोंडानं बिघडून टाकतात. एक फार मोठे पुढारी होते, फार मोठे पुढारी होते. आणि आता पुढारी म्हटलं की परिसरात कोणी जन्माला आलं, मेलं, लग्न असलं तर सांत्वनपर भेट, स्नेह भेट त्याला देणं क्रमप्राप्त आहे. मग त्या मोठ्या पुढाऱ्याला जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आपल्या लाडात बिघडलेल्या पोराला बोलवलं. मस्त लाडका नाही, लाडात पुन्हा बिघडलेला. बाळा इकडे, म्हणजे काय, त्या अमक्या अमक्याच्या घरी ती व्यक्ती वारली आहे, मला जायला वेळ नाही, पण तू जाऊन भेट घेऊन ये. म्हणजे पप्पा तिथं गेल्यावर काय करायचं असतं? अरे जायचं, त्यांना दोन शब्द बोलायचं. पण काय बोलायचं असतं? काय नाही, चार लोक बोलतात ते बोलायचं, चार लोक बोलतात ते बोलायचं. सहसा सत्काराचे कार्यक्रम असेच असतात. ज्यानं प्रास्ताविक केलं त्या प्रास्ताविकाची री शेवटपर्यंत ओढली जाते, पार अध्यक्षीय भाषणापर्यंत. चार लोक बोलतात ते बोलायचं. हा गेला लाडात बिघडलेला, गेला बसला. पण ज्यांची सांत्वनपर भेट घ्यायची होती त्या काही घरात व्यस्ततेत होत्या, काय आवडत असेल त्या व्यक्तीची मंडळी, बायको आवडत असेल. ते बैठकीत बसला, बैठकीत कुजबूज चालली होती. बरं झालं मेला, लवकर मरायला पाहिजे होता, तसा उशीरच झाला. काव रामभाऊ? आणि हा पोरगा ते ऐकत होता. आणि सांत्वनपर भेट झाल्या बरोबर आता पहिल्यांदा साहेबाची चिरंजीव आल्या म्हणे पहिला मान त्यांचा. जा बोला बोला, नमस्कार नमस्कार. त्याला ताई रडू नका, बरं झालं तो गेला, उलट त्याने उशीर केला. मला वाटतं इथं न बोलला असता तर बरं झालं असतं. विठाला विठाला. महाराज, बोलणं फार मोठी कला आहे. कुठं बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, काय बोलावं, ही कला आहे.
आणि केवळ ही कला अवगत नसल्यामुळे बरेच लोक दुःखी आहेत. पण आम्ही दुःखीच नाहीत. त्याचं कारण आहे, आम्हाला व्यवहारातलं बोलायचं कळत नाही ना, म्हणून आम्ही एक ठरवलं, परमात्म्याशिवाय काही बोलायचंच नाही. बोलो आबोलने, बोलो आबोलने. आम्ही आबोलने बोलो. हो, जे वाचे पुढा भोजे, ना मनाचं तसे माझे. आता जयाची वाचाच एवढी पतिव्रता झाली, ते देवाचं वर्णन सोडून दुसऱ्याचं करायला तयार नाही. हे आमची हातवटी आहे. बोलो आबोलने, आम्ही आबोलने बोलो. एक अर्थ हा प्रमोद महाराज. दुसरा अर्थ, आम्ही बोलून आबोलने आहोत. आम्ही बोलतो, पण बोलून सुद्धा आम्ही काय आहोत? आबोलने आहोत. कारण तत्वज्ञानाची भाषा अशी आहे, तत्वज्ञानामध्ये काय असतं, कोणत्याही कर्माचं फळ ही कृती देत नाही, त्याच्याविषयी असणारी आसक्ती ही माणसाच्या फळाला कारणीभूत असते. काय तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोही ते नाव बंधू कर्माचा की. हे मी केले की माझे निसिद्धी गेले, असा जो अहंकार हृदयात असतो, तो अहंकार माणसाला दुःख देतो. म्हणून श्रीमद भागवतात एकादश स्कंदामध्ये एक आईल गीत येतं. घरी गेल्यावर जरूर वाचा, फार गोड आहे. त्या आईल गीतामध्ये त्याची कथा फार मोठी आहे. 2 मिनिटात सांगतो. एक ब्राह्मण होता, श्रीमंत होता, पण लग्न नव्हतं झालेलं, मग मुलबाळही नव्हतं, पण मोठा कृपण होता. कृपण शब्द कळतो का? कंजूस. वैद्य बाबा आठवले आप्पा मला. मक्खी चूस शब्दाचा अर्थ काय सांगायचे वैद्य बाबा? खिरीमध्ये जर माशी पडली तर उचलून नाही टाकायची, ती आधी चोखायची मग टाकायची. आणि त्या माशीला लागलेली खीर वाया जाते ना. एवढा कंजूस होता. चाणक्याने सांगितलंय, तुम्ही संपत्तीचा भोग घ्या, नाहीतर संपत्तीचं दान करा. आणि जर तुम्ही संपत्तीचा भोगही घेतला नाही, दानही घेतला नाही, तर त्याचा नाश ठरलेला आहे. संपत्तीच्या 3च गती आहेत: भोग, दान आणि नाश. आपल्या जवळ आलेल्या पैशाचा भोग घ्यायचा का दान करायचा का आता नासवायचा, हे आपल्या हातात आहे. त्यानं भोगला नाही, दिलाही नाही कोणाला नाही. कधी कधी मला प्रश्न पडतो, आपण काय केलं पाहिजे? ऐकलं, हे पंक्ती सप्त्याची वर्गणी मागायला जातो ना आपण, जर अभ्यासूनच गेलं पाहिजे. जी माणसं जीवाला खात नाही ती गावाला कधी खाऊ घालते? ओकलिया ओका आणि मी खर्चीला नाही रुखा. जे पोटाला खात नाही ते लोकांना काय खाऊ घालतील? कशाला त्या लोकांच्या दारात जायचं? जाऊ द्या. त्या ब्राह्मणाचं धन पाहुण्या रावण्याने लुटून घेतलं आणि त्या धनाच्या वियोगानं त्याला विरक्ती निर्माण झाली. तो फिरू लागला, उदास वृत्तीचा झाला. आणि मग त्यांनी त्या पश्चाताप झाल्यानंतर त्या पश्चाताप दग्ध अवस्थेमध्ये जे गीत गायलं त्याला आईल गीत म्हणतात. त्या आईल गीतातला पहिला श्लोक आहे, नायम जनो मे सुख दुःख हेतू न देवता ग्रह आत्मकालहा. माझ्या दुःखाला लोक कारणीभूत नाहीत, ना ग्रह कारणीभूत आहेत, ना देवता कारणीभूत आहे. मग माझ्या दुःखाला कारण कोण आहे? मन एव परम कारण मा मनंती. माझं मनच माझ्या दुःखाला कारणीभूत. याला उदाहरण काय? एका माणसाच्या छातीत दुखत होतं, उचलला, दीनानाथ जवळ पडतं वाटतं. इथं जवळ काय? सह्याद्री जवळ आहे का? सह्याद्रीत ऍडमिट केला. सह्याद्री तुमचं आहे? 11 वाजता छातीत दुखत होतं, ऍडमिट केला. 12 वाजता मेला. घाबरू नका, आपल्याला सुतक नाही. 12 वाजता मेला. तरुण होता, हार्ट अटॅकने गेला. पाहुणे मंडळी जमा झाली, गेला. हे रडण्याचा कार्यक्रम दरवाजात चालू झाला. पण शहाणी माणसं म्हटली, अहो तेवढी बॉडी द्या, पुढचं उरकावं लागेल. पण त्या ठिकाणचे जे इन्चार्ज होते, जे मुख्य नर्स होते, ते म्हणले तसं नाही, आम्हाला प्रोसिडिंग बुकला सगळी हिस्ट्री लिहावी लागेल, त्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी लागेल, तेव्हा देऊ. बरं ते काय असेल ते लवकर उरका. त्यानं ते बुक घेतलं, ते रजिस्टर घेतलं आणि त्याची हिस्ट्री लिहायला सुरुवात केली. तेवढ्या तिचा चहा आला. कोणाचा? त्या सिस्टरचा. तिनं डाव्या हातात चहाचा कप घेतला. 11 वाजता पेशंटला ऍडमिट केलं. 11:15 त्याला आम्ही आमकं इंजेक्शन दिलं. 11 वाजून 20 मिनिटाला वाटत होतं स्टेबल होईल.
पण 11:30ला BP लो होत गेला. आम्ही 11:45ला व्हेंटिलेटरवर त्याला लावायचं असा निर्णय घेतला. व्हेंटिलेटरची तयारी चालू होती आणि 12ला 5 मिनिटं असताना तो मेला. त्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल बाहेर 100 जण रडतायत आणि ही चहा कशी काय पिती? त्याची कारण काय? त्याचं संगती काय? त्याचं एकच कारण आहे, त्या 100 जणांचं मन याच्यात अडकलंय, हिचं मन याच्यात अडकलेलं नाही. म्हणून माणसाला जिथं आसक्ती आहे ते दुःखाला कारणीभूत, मनाची आसक्ती. पण आम्ही काय करतो? कर्माची आसक्तीच धरत नाही, उदास वृत्तीने कर्म करतो, पण ते कर्म आम्हाला लागत नाही. आमचं बोलणं सुद्धा उदासीन वृत्तीचं आहे. म्हणून आम्ही बोलून सुद्धा काय आहोत? आबोलणे आहोत. दुसरा भाव. आणि तिसरा भाव ज्ञानोबांनी सांगितला तेवढा सांगतो आणि 8 तास घेतो. ज्ञानोबा म्हणतात सगळं बोलून तो मौनी काय आहे? कशी उभी आहे? निंदा स्तुती दोन्ही न बोलायची झाला मौनी. बोलून आबोलणं राहण्याची तिसरी हातवटी. काय? कोणाची निंदाही करायची नाही आणि कोणाची स्तुतीही करायची नाही. निंदा स्तुती ही फार घातक आहे. हो, दोन्ही पासून सावध राहायचं. दोन्ही पासून. कोणाची स्तुती केली ना, अतिस्तुती जड जाते. माझे अनुभव आहेत. आता मी नावं सांगत नाही गुरुजी, बैठकीत बसल्यावर सांगेल. काय काय माणसाची कीर्तन सुरुवातीला स्तुती केली ना, ते कीर्तनच करू देत नाही. त्यांचं एक दडपण निर्माण होतं आपल्यावर. म्हणून मी अशी माणसं हिरून ठेवलेली आहेत, त्यांचं मी सुरुवातीला नावच घेत नाही. डायरेक्ट शेवटी मोकळं होतं नाव घेऊन. करावं काय आता? ते कीर्तनच करू देत नाहीत मला. त्यांचं दडपण आणतात आपल्यावर. आपण त्यांना किंमत द्यायला जातो आणि ते आपली किंमत करतात. ऐका, माणसानं नम्र असावं, लाचार नसावं. नम्रता पाहिजे, लाचार नसावं. गुरुवर्य तात्यांचं एक वाक्य, एखाद्या माणसाला अति किंमत देणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करून घेणं. काय गरज आहे कोणाचे गुण पाहत बसायचे? कोणाचे गुणही पाहू नका आणि कोणाचे दोषही पाहू नका. अनेकांचे कानी गुण दोष मना नानी, तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ पाहू. म्हणून बोलू आबोलणे, मरोनी आजीने. आमच्या मृत्यू लोकांना राहण्याची हातवटी आहे. आम्ही मरून जगणारे आहोत. तसे प्रकार आहेत, जगून जगणारे, जगून मरणारे, मरून मरणारे आणि मरून जगणारे. ही सगळी कोटी सांगायला सध्या मला वेळ नाही. माझी वेळ संपत आलेली आहे. माझ्या कोटीतला एकच मुद्दा, आम्ही मरून जगणारे आहोत म्हणजे काय? या विक्षिप्त जगात समाधानी राहायचं असेल ना, मरून जगावं लागेल आम्हाला. मरून जगणं म्हणजे काय हो महाराज? सोपं बोलतो. मरून जगणं म्हणजे काय? जे मरून पडतं त्याला काय म्हणतात? प्रेत. सज्जनाचं असलं तर प्रेत आणि मूर्खाचं असलं तर मड. बाया रागवल्यानंतर शिव्या देतात ना, तुझं प्रेत बसलं कधीच म्हणत नाही, तुझं मड बसलं म्हणतात. प्रेत बसलं का मड बसलं? तुझं मड बसलं प्रेत असतं. ऐका, तुम्ही ऐकता, खूप गोड ऐकताय तुम्ही. असू द्या आपल्यात अंतर, पण तुम्ही फार गोड ऐकताय. ते जे प्रेत पडतं ना, त्याच्या अंगावर थंड पाणी टाकलं तर ते अंग चोरतं का? बोला की नाही. गरम पाणी टाकलं तर थँक्यू म्हणतं का? नाही. कोणी त्याच्याजवळ बसून त्याला शिव्या देऊ लागला तर प्रतिकार करतं का? नाही. कोणी जर रडू लागलं तर ते डोळे पुसतं का? नाही. कारण ते काय आहे? प्रेत आहे. ते प्रेत काय? त्याने आपल्या जीवनातली अनुकूलता आणि प्रतिकूलता सोडून दिली आहे. हे त्याने मेल्यावर केलंय, पण आम्ही जिवंत असताना केलंय. हे आम्ही जिवंत असताना केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, बोलून गेले नाही. आणि मंबाजी बाबांना काठ्याच्या काठीने मारलं, त्यात खेद निर्माण झाला नाही. नाहीतर माजी सरपंचानं एक फूल दिलं तर टेटसला 15 फोटो असतात आपले. बरं काय की नाही? हो. अनुकूलताही डोक्यात नाही आणि प्रतिकूलताही डोक्यात नाही. किती सहज साधूचं जीवन असतं. एक छोटासा दृष्टांत.
खूप गोड. एक साधू रस्त्याने चालला होता, लय गोड आहे बरं, अति गोड आहे. सगळं कीर्तन जरी लक्षात नाही राहिलं, एवढा दृष्टांत घेऊन गेले ना, तरी आज आपल्या पदरात काहीतरी पडलं हे समाधान तुम्हाला राहील. एक साधू रस्त्याने चालला होता, त्याला ऊस खाण्याची इच्छा झाली. होऊ शकते, देह संघात आहे. त्याने त्या फडातला ऊस तोडला आणि लांब जाऊन खाऊन आपण तिथेच खात बसला. शेतमालक आला, त्यांनी पाहिलं, हा ऊस खातोय, जरा गरम डोक्याचा होता. त्या फडावरचा दुसरा ऊस काढला आणि त्याने हातानं फिरवून त्याच्या डोक्यात एक ऊस मारला. साधू माझ्यासारखा नाजूक असल्यामुळे एका फटक्यातच बेशुद्ध पडला. मेला का काय, आपल्यावर येईल. पण त्या शेतकऱ्याने उचलला रस्त्यावर नेऊन टाकला. रस्त्यावर एक सज्जन माणूस चालला होता, अरे हे तर साधू आहेत. त्याने उचलून गाडीत घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. साधू 2 दिवसानंतर शुद्धीवर आला. मैं कहा हूं? तो हॉस्पिटलच्या बेडवर होता. भूक लागलेली होती. शेजारच्या खाटावर एक पेशंट होता आणि त्याला भेटायला एक बाई आली होती. ती बाई सफरचंद घेऊन आली होती त्या पेशंटला. त्या सफरचंदच्या हातात तिचे पाहिले. भूक लागल्यामुळे ओशाळलेल्या नजरेनं तो त्या सफरचंदाकडे पाहत होता. शेवटी बाईची नजर आहे. मी कायम एक वाक्य सांगत असतो, दुसऱ्याच्या तोंडावरची भूक वाचायला बाईची नजर पाहिजे. पण पोट वाक्य राहिलंय माझं, दुसऱ्याच्या तोंडावरची भूक वाचायला नजर कोणाची पाहिजे? बाईची पाहिजे. फक्त ती शिकलेली नसली पाहिजे जास्त. शिकलेली पाहिजे, पण अति शिकलेली नाही पाहिजे ताई. तिला दुसऱ्याच्या तोंडावरची काय जाणता येते? भूक जाणता येते. तिने महाराज भूक लागली, हो माय. सफरचंद दिला, खाल्ला. माय अजून एक देशील? घ्या ना बाबा. दुसरा एक खाल्ला. 2 सफरचंद खाल्ले तर तरी आली. साधू उठला, निघाला. डॉक्टर म्हणला, बिल. याला कोणी ऍडमिट कोण आणून टाकलं माहित पण नाही म्हणे. तेवढ्यात एक सावकार आला. तुम्हाला का किती बिल आहे महाराजांचं? 5,000. महाराज जा तुम्ही, मी देतो. दिलं. पुढे तो साधू सरळ पांडुरंगाच्या मंदिरात गेला. आता दृष्टांताचा समारोप आहे. देवाकडे पाहत होता आणि हसत होता. कोण? तो साधू देवाकडे पाहत होता आणि हसत होता. देवा किती नखरे करशील रे, किती नाटकं करशील रे. एका रूपात येतो आणि उसाने मारून जातो. गाडीवाल्याचं रूप घेऊन येतो आणि मला दवाखान्यात टाकून जातो. डॉक्टरचं रूप घेतो आणि माझ्यावर उपचार करून जातो. एका मातामाऊलीचं रूप घेऊन येतो आणि मला पोटभर खाऊ घालून जातो. आणि एका सावकाराचं रूप घेऊन येतो आणि माझं बिल भरतो. काय देवा तुझी लीला आहे, काय तुझी लीला आहे. जीवनातल्या सगळ्या घटनेला एवढ्या सहजतेनं घेता आलं पाहिजे. एवढ्या सहजतेनं घेता आलं पाहिजे. ह्याला म्हणतात मरोनिया जिने. आम्ही तृप्त आहोत. हे आता तुझं कळेल ते करी. तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. म्हणून बोला बोलणे आम्ही मरून जगलेले आहोत. आम्ही अजून कसे आहोत? बोलवा बोलणे मरोनिया जिने, आसोनी नसणे जनी आम्हा. आम्ही लोकांमध्ये अस्तित्वाने आहोत पण ओळखीनं नाहीत. समाजात अस्तित्वानं राहा पण मी आमकाय ही ओळख फार त्रास देते. माझा एक मित्र आहे, तो जज आहे. जज आहे. त्याच्या त्याच्या बायकोची भांडणं होतात आणि ते सोडवायला मी असतो. तुम्ही आम्हाला हलक्यात घेऊ नका. जज सगळ्याचे भांडणं मिटवतो, आम्ही जजचे भांडणं मिटवतो. एक दिवशी त्याच्या घरी गेलो. त्याची बायकोही बोलत होती, तिची बाजू मांडत होती. जज त्याची बाजू मांडत होता. मी 15-20 मिनिटं त्यांची कलकल ऐकून घेतली. त्याला म्हटलं चल 2 मिनिटं बाहेर चल, आपण जरा फिरून येऊ म्हटलं. त्याला घेऊन बाहेर गेलो आणि त्याला एक सल्ला दिला, तुझ्या घरातलं भांडण एका दिवसात मिटल, एकाच दिवसात. म्हणजे काय युक्ती आहे महाराज? काही नाही. तू कोर्टातून निघत असताना जजाला घरी कोर्टात ठेवत जा आणि घरी नवरा होऊन यायला शिक, भांडण मिटून जाते तुझी अडचण काय? तू घरी येताना कोर्टातला जज कोर्टात ठेवत नाही, त्या जजला घेऊन येतो तू घरी.
आणि मग त्याला प्रश्न पडतो, मी कोर्टात गेल्यावर कलेक्टर मुख्यमंत्री जरी आला तर उभे राहतात, असं प्रोटोकॉल आहे आपला. कोर्टामध्ये जज जर आला आणि आम्ही दादा मुख्यमंत्री जरी असला त्याला उठून उभं राहावं लागतं. मग त्याला प्रश्न पडायचा, कोर्टात कलेक्टर उभा राहतो ही मला पाणी देत नाही. याचा अर्थ काय? जजाला घरी घेऊन जातो हा. त्याला म्हटलं तू जजाला कोर्टात ठेव, घरी नवरा होऊन जा, सुखी राहशील. आपल्यालाही सल्ला देतो, महाराज सप्त्यातच ठेवायचा. मला चांगलं माहिती आहे सप्त्याला आपली जेवढी मजा असते ना, असो पुढं मला आता काही बोलायचं नाही. म्हणून अस्तित्वानं जनामध्ये आम्ही आहोत. पण मी अमुक आहे ऐसी नोहावी सेची लोका आसोनी नसने जनियामा. हो, संपलं माझं कीर्तन. भोगी त्याग झाला, आम्ही भोगात असून सुद्धा त्यागी आहोत. संगीचा संग, संघात असून सुद्धा आम्ही निसंग आहोत. आणि हे सगळं का घडलं? आम्ही लाग तोडला आणि आम्ही माग तोडला. लाग तोडला, शरीराची आसक्ती सोडली आणि माग सोडला, जीवनातलं अज्ञान संपवलं. कारण माणसाच्या सगळ्या दुःखाला कारणीभूत अज्ञान आहे. तत्वज्ञानाची भाषा आहे. सर्व दुःखाला आश्रय शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारणीभूत अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. माणसाला अज्ञानच दुःख देतं. बहुत सोसिले मागे न कळता, मागे न कळता आम्ही बहुत सोसिले. म्हणून तोडी येले लाग माग दोन्ही. मग महाराज तुम्ही असे राहता हो, मग तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? तुम्हाला भोगी म्हणायचं का त्यागी म्हणायचं, संगी म्हणायचं का निसंग म्हणायचं? महाराज म्हणले मला विचारू नका. हो, तो का म्हणे नो हे दिसतो मी तैसा. मी 2 बायकाचा नवरा दिसत असलो तरी मी 2 बायकाचा नवरा नाही. मी कवित्व करतो म्हणून कवी दिसत असेल पण मी कवी नाही. मी कीर्तनात उपदेश करतोय पण मी उपदेशक नाही. मी तुम्हाला जिजाईच्या रमण दिसत असेल पण मी जिजाई रमण नाही. मी जनक नारायणाचा पिता दिसत असेल पण मी नारायण जनक नाही. मग महाराज तुम्ही कोण आहेत हे मला विचारू नका, पांडुरंगाला विचारा. विठोबा रखुमाई का म्हणे नवे दिसतो मी तैसा. मी दिसतो तसा निश्चित नाही. मग मी कसा आहे? पुसन येते पुसा पांडुरंगा. आपण पांडुरंगाला विचारू तुकाराम महाराज कसे आहेत. त्याने गीतेमध्ये सांगून ठेवलं. त्याला विचारलं आम्ही संत कसे आहेत. त्याने सांगितलं ज्ञानीत्वात्मैव मे मतम. हे आत्मज्ञानी चोखडी आणि संत ते माझी रुपडी. संत म्हणजे कोण आहेत? ते साक्षात मीच आहे. तवैवाहम इति मे निश्चला मती. आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे. अतुवट वस्तू विचारी मी तेची ते. ज्ञानेश्वर